ड्रोनने टेक ऑफ घेतलेला आहे. काय भारी सनसेट आहे ना. अरे असा सनसेट बघायला कोणाला नाही आवडणार. तर प्रेरणा एवढी घाबरायची हा इकडे यायला, कारण इथे बिबट्या आहे. आता असं वाटायला लागलं ना कुठेतरी एकदम पुरातन ठिकाणी आलोय. पहिल्यांदाच समुद्रावरून आपला जो पुढचा प्लॅटू आहे वगैरे तो कसा दिसतो ते पण बघितलं. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण परत निघालो ते खुडसामधल्या आपल्या प्रायव्हेट बीचवरती. सो आजचा प्लॅन काय आहे की आज आम्ही ड्रोन घेऊन निघालो आहे. ॲक्च्युली जनरली इकडे प्रॉब्लेम काय, इकडे भरपूर वारा असतो त्यामुळे वरतून ड्रोन उडवता येत नाही. तर आज म्हटलं खाली जाऊन ड्रोन उडवूया. आणि ड्रोन शॉट तर तुम्ही आधी बघितलाच असाल हायलाईटमध्ये. तो दॅट्स अ प्लॅन. मला जरा ड्रोन शॉटमधून कसं दिसतं हा परिसर तर ते पण एक्सप्लोअर करायचं होतं आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं. तर या मस्तपैकी संध्याकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी सूर्याची किरणं ना समुद्राच्या पाण्यावर पडलेत आणि एवढं ऑसम वाटतं ना, भारी. आणि छान हवा पण सुटली आहे. आणि आता काय जायला एवढं काय टफ पण राहिलं नाही आहे, कारण रस्ता झाला आहे बऱ्यापैकी. तर चला निघूया. गाडी आधी पूर्वी कुठेतरी लांबवर तिकडे थांबायची, म्हणजे त्या साईडला. तर आता इथपर्यंत गाडी येते. आता इथून गाडी घेऊन आता आपण चाललो पुढे भटकायला. ओके. आणि समोर बघू शकता तुम्ही मस्त सूर्य अजून वरती आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे सूर्याची किरणं बघा समुद्रावरती किती भारी वाटतात. अशी सनसेट, आयडियल सनसेट पॉईंट. आणि आता हा पण रस्ता बऱ्यापैकी जायला आहे. सगळ्या रस्त्याला आमचं चालणं चालू आहे. सो मला माहिती नाही 10 वर्षानंतर ही जागा कशी असेल. ओके. सो आय वंडर किंवा 20 वर्षानंतर. आजकाल सगळं 2047 असंच चालतं. ओके. 2047मध्ये कशी असेल ज्यावेळी भारताला 100 वर्ष कंप्लीट होते भारताच्या स्वातंत्र्याला. नाही तर तुम्ही म्हणाला भारताला 100 वर्ष, भारत तर काय 5000-7000 वर्ष जुनी आयडेंटिटी आहे आपली. बघा हा इथून आता रस्ता आहे प्रॉपर. सो असं काय मोठं चॅलेंजिंग नाही आहे. पहिल्यांदा तर प्रेरणा एवढी घाबरायची हा इकडे यायला, कारण इथे बिबट्या आहे. त्याच्यामुळे मला माझ्या सासऱ्यांनीच नाही म्हणून सांगितलं कुठेही घेऊन जाईल नाही म्हणायचं. येस येस येस. कारण प्रगत नाहीतर मी बदनामच आहे. ठीक आहे चला. हा विश्वास नाही नको जाऊ, त्याला जाऊ दे. हा कारण अतरंगी जाळे आयुष्यात बरेच केलेत, आता तरी कमी झालेत. पण ठीक आहे आता लिमिटमध्ये करतो मी. आता तर हे तर काय तुम्ही बघताच आहात चांगला प्रॉपर रोड आहे. अजून आम्ही गाडी इथे पण आणता आली असती पण म्हटलं रिस्क नको, कारण मध्ये मध्ये मोठमोठेसे दगड वगैरे आहेत. कशाला उगाच टायरची वाट लावा, बाकी काय नाही. सो बघा बाकी ज्यांच्याकडे 4x4 आहे तर ते इथे पण येऊ शकतात. आणि बरेच जण मला विचारत असतात अरे प्रगत आता आम्हाला या स्पॉटला यायचं आहे कसं ते सांग वगैरे. आता कसं सांगू. आणि बघा मध्ये तुम्हाला दिसतंय असं एक स्पॉट आहे बघा. तर तिथे बघा हे बघा ते फक्त दिसलं का तिथे चकाकतंय मध्ये सेंटरला बघा बरोबर. तर तिथे भरपूर असे मासे आलेले आहेत ते. ओके. बांगडे असतील किंवा सौंदर्य असतील आता माहिती नाही. तर आता जर समजा बोट वगैरे असते तर पटापट जाऊन तिने जसं तिकडे जाळ टाकलं असतं आणि त्या सगळ्या माशांचा कळप त्यांना पकडता आला असता. आय विश कोणतरी इथे उभं राहून ना तिकडे बोटींना कोऑर्डिनेट करेल की अरे बाबा इकडे माशांचा कळप आला, तिकडे आलाय, तुम्ही तिकडे जाऊन पकडा मासे. हां 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 नाही पण बोटीतून पण त्यांना दिसतं मस्तपैकी. हो हो येस 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 येस. हळूहळू पुढे सरकतात तो माशांचा. सर बघा ना का भारी वाटतं ना. पहिल्यांदा सुरुवातीला आपण यायचो तर तिकडे थांबायचो. ओके. आणि तर सगळीकडे ते मोजणीचे दगड लागलेले आहे ना व्हाईट कलरचे. पूर्वी इथे एक छोटीशी पाऊलवाट होती तर त्या पाऊलवाटेने जावं लागायचं. आता प्रशस्त रस्ताच झाला आहे. ते बघा माकडं आहे तिकडे मस्तपैकी आपली फुल ऑन त्यांचंच राज्य आहे. आणि बीच पण आता दिसायला लागला इथूनच. पूर्वी इथून बीच दिसायचा नाही. ओके. खाली गेल्यावरती दिसायला लागायचं. सो आज आपल्याला उडवायचा तो ड्रोन. सो बघू ड्रोन उडवू आपण. लेट्स सी. दरवेळी येतो तेव्हा थोडी प्रगती झालेली दिसते. आता इथपर्यंत असा रस्ता आहे आता त्याने हा पण असा रस्ता तिथपर्यंत घेऊन गेला. ओके. आणि तिकडे एक पाण्याची तळी पण आहे. सो तिथपर्यंत पण जाता येतं. सो या आता आपण खाली उतरायला सुरुवात करूया. सो हे बघा इथून हा भाग थोडा जंगलाचा रस्ता आहे. आणि तुम्हाला जसं बोललो की इथे एक तळी आहे पाण्याची, तर तिथे बरीच जंगली जनावरं येतात. का बीच तुम्ही खाली बघू शकता. तर तिथेच चाललो आहे आपण आता. आणि लवकर जा लवकर या तेच सूत्र आहे आपलं. बघा ना आता असं वाटायला लागलं ना कुठेतरी एकदम पुरातन ठिकाणी आलो आहे. जंगल बात चली है पता चला है. सो एकदा इथे सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा यूट्यूबचं ब्लॉगिंग स्टार्ट केलं ना जवळजवळ 7 वर्षापूर्वी त्याचा एक व्हिडिओ आहे, त्याची पण मी लिंक देईन. वडिलांबरोबर आलो, पावसाळ्याचे दिवस होते आणि सगळं हिरवंगार होतं आणि म्हणजे गणपतीच्या दिवसांमध्ये असं. आणि काय भारी वाटलेलं 7 वर्षापूर्वी. इकडे शेणबिण पडलं आहे. तर गुरं इथे बऱ्याच वेळा येतात. ही ती पाण्याची तळी आहे, जंगलात पाणी, नॅचरल तळी. असं पाणी साठवून ठेवलं आहे आणि पाणी असं खाली जिरपतं आहे. हे बघा तिकडे एक बेडूक पण आहे, बेडूक. सो अशी पाण्याची तळी. आणि पाण्याची तळी असल्यामुळे इथे तुम्हाला
बरीचशी जंगलाची शोभता दिसू शकतात, इन्क्लुडिंग बिबट्या. सो आता मला तर एवढी सवय झाली आहे या वाघाची, मला तर काय भीतीच वाटेल अशी झाली आहे. पण इथे डुक्कर वगैरे पण तुम्हाला, ससे म्हणा, तर बरेचसे जंगली प्राणी येतात. आता इथे मी एवढा एक्सपर्ट नाही आहे पाऊल खुणांवरून ओळखायला, पण इथे जर पावलांचे ठसे ज्यांना ओळखता येतात तर ते ठशांवरून ओळखू शकतात की इथे कोण प्राणी मस्तपैकी पाणी प्यायला येतात. आणि इथे जरा थोडंसं जंगल आहे मस्तपैकी छान हिरवगार. तर या आता इथून आपण खाली उतरायला सुरुवात करूया. आणि ते जंगल संपतं आणि मग पाऊल वाट आहे थोडी आता अजून टेक्निकल आहे, पण हा एक चांगला स्पॉट आहे ॲक्च्युली ट्रेकिंगच्या दृष्टीने. बघा ना असं मस्त भारी ना, पडला तर डायरेक्ट फॉल आहे इथून. पण बघा बीच बघा काय भारी वाटतं. तर तिथेच जाऊन आज आपल्याला ड्रोन उडवायचा आहे, तर त्याचे शॉर्ट्स घ्यायला आपण आलो आहोत. तर आठवणी ओके, मे बी नंतर ही बीच जागा फ्युचरमध्ये डेव्हलप वगैरे झाली तर मग आधी कशी होती. सो आ जाओ दिखाता हो. सो आता रस्ता झाला माहिती आम्हाला, तर काय पटापट उतरून जातोय. हा प्रेरणा, पण तरी आला तरी जपूनच या. हां पण त्यांना नाही कळणार, एवढा रस्ता नाही त्यांना कळणार. ओके, सो कळेल का तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी माझा ब्लॉग बघून इथपर्यंत आलाय का, डू लेट मी नो. बरेचसे लोक वरती येतात आणि वरतून नजारा बघायला, पण बघा आम्ही तर पटापट उतरून खाली यायला पण लागलो. असा रस्ता आहे, छोटासा असा ट्रेक, आणि आपण आता ऑलमोस्ट आलेलो आहोत. सो रस्ता तसा फिरून जातो तिकडे आणि एक इकडे. तर आपण या रस्त्याने, पण थोडा पाय सरकतोय आरामात आहे, थोडा कसं गवत आहे त्याच्यामुळे थोडा पाय सरकतोय, बाकी काय नाही. सो हा म्हणता आपण आलेलो आहोत. आ जाओ, प्रेरणा येते. काय भारी वाटतंय बघा ना. सो इथे एखादी मूवी शूट करायची वाटतं ना इथे आल्यावरती. यायला असंच कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही, तुम्ही आपला मस्तपैकी इथे प्रायव्हेटली मस्तपैकी कधी मूवी शूट करू शकता. इथे जरा बरेच जण मासे पकडायला येतात गळाने, तर इथे चांगले मासे मिळतात ॲक्च्युली. आणि प्रेरणा येते पटापट. ऑफकोर्स आता हा जो कचरा आहे हा कोणी केलेला नाही आहे, हा आपण सगळ्यांनी मिळून केलेला कचरा आहे. तो समुद्राच्या पोटातून भरतीच्या वेळी इथे येतो. हा कचरा जर कमी करायचा असेल तर प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, किंवा प्लास्टिकवरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे जे नष्ट होऊ शकतं असं. सो फक्त हे एकच जरा वाईट गोष्ट आहे या किनाऱ्याची, हा जो कचरा दिसतोय तो. पण ठीक आहे, हा आपण कचरा पार करूया आणि जाऊया ते पलीकडे बीचवरती. आणि आलो आपण बीचवरती. भारी, काय म्हणताय, रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, तशी एकदम रुपेरी वाळू आहे, सोनेरी वाळू. आणि आज जरा ओहोटी पण आहे, त्याच्यामुळे आज आपण मस्तपैकी जरा वाळू पण इथे मोठ्या प्रमाणात दिसते ना. तर कधी कसं होतं, पाणी खूप वरपर्यंत येतं आणि त्यानंतर मग इथली जी वाळू आहे ती पण वाहून जाते, मग सगळी दकडत असतात. ते म्हणजे खेळ चालू असतो समुद्राचा. वाळू वरती आणून टाकायचं, वाळू घेऊन जायचं समुद्राच्या पोटात, आणि मग सगळी खडकच. आणि प्रेरणा पण ऑलमोस्ट आलेली आहे. तर बघा हा असं आपण उतरून आलो. ही जी झाडकट दिसते त्याच्यामध्येच हे सगळं पाणी वगैरे आहे. तर तिथून आपण अशी उतरलो आणि असे करत आपण खालती आलेलो आहोत. तो एक पॅच मस्त असं हिरवागार आहे, तिथे पण एक पॅच आहे, तो हिरवागार दिसतोय, तर तिथे पण पाणी आहे आणि असा समुद्र. आता जरा ड्रोन शूट करूया. आणि जर वेळ झाली ती ड्रोन उडवायची. ड्रोनने टेक ऑफ घेतलेलं आहे आणि काय भारी वाटतं बघा. सो कसे वाटले आपले ड्रोन शॉट. ओके, मी पण म्हणजे ड्रोनचं जे शॉट असतं ना ते मॉनिटरमध्ये दिसतात ना, थोडं भारी वाटत होतं ना बघायला. म्हणजे ज्या आज मी पहिल्यांदाच समुद्रावरून आपला जो पुढचा जो प्लॅटू आहे वगैरे तो कसा दिसतो ते पण बघितलं लिटरली. म्हणजे आपली कार जिथे आपण पार्क केली आहे ना, तर त्याचा पण शॉट तुम्ही आता बघू शकता. आणि त्याच्याशिवाय या प्लॅटूवरून जो सनसेट दिसतो आहे बघा ना, काय भारी सनसेट आहे ना. अरे असा सनसेट बघायला कोणाला नाही आवडणार. ओके, आणि बघा बीचच्या जवळ यायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण त्याच्याशिवाय असं बीचच्या असं थोडं हाईटला ओके, आणि मस्तपैकी असं हाईटवरून सनसेट बघायचा आणि त्याचा आनंदच काय वेगळा. म्हणजे बीचवरती पण तुम्ही येऊ शकता. आणि इथे जेव्हा टुरिझम कधी डेव्हलप झालं भारी वाटेल, भारी. आणि स्पेशली म्हणजे मी ना आता एक आपलेच एक हॉटेल व्यावसायिक आहेत मिलिंद सावंत सर. ओके, सो त्यांचा ओढी म्हणून रेस्टॉरंट आहे. तर मला अजून पण आठवतं त्यांच्या गावी रत्नागिरीला ते मिरकरवाड्याला राहतात, तर त्यांचा बंगला आहे. तर त्यांचा तो फर्स्ट फ्लोअरला स्पेशली त्यांच्या मुलीची बेडरूम आहे, त्यांनी मला सांगितलेलं. तर मुलीच्या बेडरूममध्ये आम्ही थांबलेलो होतो. तिथून मग जो असा व्ह्यू आहे ना, त्यांनी असा फ्रेंच विंडो ठेवल्यात आणि रात्री एवढ्या ऑसम वाटतात ना. म्हणजे असं इमॅजिन करा की आपण त्या प्लॅटूवरती आहोत आणि प्लॅटूवरतून मग ज्या फ्रेंच विंडो आहेत आणि रात्री बोटी समुद्रामध्ये फिशिंग करतायत. आणि त्यावेळी काय भारी वाटेल, असा लांबवर पसरलेला असं समुद्र
आणि त्याच्यामध्ये लुकलुकणाऱ्या त्या फिशिंग बोटच्या लाईट्स आणि असं रात्रीच्या ह्याच्यामध्ये मस्तपैकी समुद्र बघत 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 विचार करायचा, लिखाण करायचं, गाणी ऐकायची, म्युझिक ऐकायचं आणि मस्तपैकी रिलॅक्स पण करायचं किंवा सकाळी मॉर्निंगला उठल्यावरती योगा करायचा. ओके, एक भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बीचच्या जवळ राहण्याचा पण एक्सपिरियन्स वेगळा, पण बीचपासून एक थोड्या अंतरावरती याचा हाईटवरती तुम्ही असाल तर त्याचा पण एक्सपिरियन्स ना काहीतरी वेगळाच आहे. आणि ही जागा तशी आहे. ओके, मला तर पहिल्यापासूनच रोड करत आली आहे, जेव्हापासून आलो आहे तेव्हापासूनच. आणि आता सनसेट पण दाखवतो मला, काय भारी वाटतो ना सनसेट. बघा, सूर्य बघा जसं खाली येत जाईल तसं त्याचं कलर्स चेंज होत राहतील आणि लाटा बघा. सो बेस्ट ऑफ कोकण समजू शकता. प्रेरणा तिकडे आम्ही स्टँड पण ऐकलेलं तर प्रेरणा तिथे रील बनवते छानपैकी. तर सध्या तर प्रेरणाला हे स्टँड आल्यापासून माझी गरज भासत नाही. हां प्रेरणा, यू डोंट रिक्वायर मी की शूट करायला वगैरे, ती तिच्या रील बनवते आहे. आपण आपलं ब्लॉग ते शूट चालू आहे, पण आता हे जाताना आपल्याला असं चढून जायचं आहे. हां, यस यस यस, प्रेरणानं बोलवलं. आता तिच्या रीलमध्ये मी पण येतो आहे, फोटोच काढूया. ओके ओके. सो सनसेट ऑलरेडी झाला आणि आंब्याच्या गप्पा. ओके, आपले जोईल भाऊ आहेत कातवडमधले, तर ते आलेले आता मस्तपैकी इकडे फिशिंग करायला, पण ते आंब्याचं पण करतात. तर आता आंबे व्यावसायिक डिस्कशन सुरू झाला, गप्पा चालू झाल्या कधीपासून आंबे आहेत. तर आहेत मार्चपासून थोडे थोडे आंबे आता लागायला सुरुवात होतील. ओके, सो तसा काहीचा प्लॅन आहे यावर्षी आपण पण आंबे करतो आहे प्रगत ॲग्रो थ्रू. सो तुम्ही ममचा नंबर स्क्रीनवरती दिसतो आहे प्रगत ॲग्रोचा, तो नोट डाऊन करून ठेवून द्या. लेट्स सी, प्लॅन करतो आहे की 1 मार्चपासून स्टार्ट वगैरे करायचं मुंबईमध्ये, आणि झालं तर यावेळी पुण्यामध्ये पण करण्याचा प्लॅन आहे. पण आता आंब्याच्या अवेलेबिलिटीवरती आहे. आंबा किती अवेलेबल होतो, कसा अवेलेबल होतो. ओके, मल्टिपल सोर्सेस आहेत, तर जसे होतील तसं आपण करू. पण आता वेळ झाली आहे ते आपल्या कुठच्यातल्या प्रायव्हेट बीचला बाय बाय बोलण्याची, आणि प्रेरणाने चढायला सुरुवात केली आहे. तर आता मी पण चढायला सुरुवात करतो. प्रेरणा ऑलरेडी अर्धं अंतर कापून गेली आहे, कारण कसं आहे की काळोख पडायला सुरुवात झाल्यानंतर पटापट वरती गेलं पाहिजे. ओके, उगाच काळोखात हे नको. म्हणजे तसं काही भीती नाही. आता मी दादांना पण विचारलं, हे तर 8 वाजेपर्यंत इथे असतात, पण ते जोडणे असतात. म्हणजे 3-4 जणं वगैरे एकत्र इकडे येतात आणि फिशिंग करतात, आणि मग ते कातवण्यात जातात. ते पण काम वगैरे करून 5 वाजता येतात आणि मग 5-6 वाजल्यानंतर मग इथे फिशिंग करतात 7:30-8पर्यंत. मच्छी मिळेल तर मच्छी घेऊन मस्तपैकी घरी जायचं आणि मस्तपैकी मग साराबरोबर भात वगैरे खायचा वगैरे. तर तसा यायचा त्यांचा प्लॅन असतो. मजा आली, तुम्हाला पण मजा आली असेल आपले हे ड्रोन शॉट बघून कुडसातले. तर कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता प्रेरणा तर बऱ्याचपैकी वरती चढली आहे, तर मी पण आता फटाफट चढायला सुरुवात करतो आणि भेटूया आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, नमस्कार. आणि जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.